भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचं सावट आहे। देशभरात उद्या मॉक ड्रिल होणार आहे। देशातल्या 295 जिल्ह्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल केलं जाणार आहे। या संदर्भात केंद्रीय गृह सचिवांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक झाली। बैठकीला राज्यांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी, एसडीआरएफ, एनडीआरएफचे अधिकारी उपस्थित होते। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे केंद्र सरकारनं 7 मे रोजी देशातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले। युद्धाच्या परिस्थितीत भीती आणि गोंधळ कमी करणं, अराजकता कमी करणं आणि जीव वाचवणं हा मॉक ड्रिलचा उद्देश आहे। आपल्या इथे लोकांनी जसं आहे की शेल्टर हे झालं, सायरन वाजला की तुम्ही बाहेर निघायचं आणि बाहेर निघून जर तुमची अनेक मजली इमारत असेल तर इमारतीपासून दूर जमिनीवर झोपून राहायचं। हा एक प्रकार आहे। तुमच्या बिल्डिंगमध्ये जर तळघर असेल तर तिथे जायचं। आणि तिसरा प्रकार असा आहे की प्रत्येक ठिकाणी तुमच्या बाजूला ज्या हे असतात कंपाऊंड बिल्डिंग्स असतात, कंपाऊंड वॉल्स, त्या वॉलच्या बाजूला जाऊन आपला स्वतःचा बचाव करायचा। मॉक ड्रिलमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जातं। आपण बघू शकतो उद्या युद्धाची मॉक ड्रिल कशी असणार आहे। ही सायरन वाजलेला आहे आणि आता हे सगळे विद्यार्थी एका वेळेस शाळेतून बाहेर पडतायत। उद्या जेव्हा मॉक ड्रिल असेल तेव्हा अशाच प्रकारे हे सगळे विद्यार्थी जे आहे ते आपल्या वर्गातून बाहेर पडणार आहे। त्या हॉर्नला ऐकून मुलं, सायरन ऐकून मुलं जीव वाचवण्याकरता कसं तळतळीने बाहेर पडता येईल त्या तळतळीने ते बाहेर पडलेत। सायरन वाजल्यानंतर नागरिकांना जवळ असलेला सुरक्षित निवारा शोधता येतो। एअरक्राफ्ट किंवा मिसाईल तुमच्या शहराच्या दिशेने येतात आहेत त्यावेळेला शहरामध्ये सगळीकडे सायरन वाजायला सुरुवात होते, भोंगे वाजायला सुरुवात होते। हा भोंगा वाजताच नागरिकांनी स्वतःचं जे शेल्टर असतं त्या शेल्टरमध्ये जायला पाहिजे। शत्रूच्या संभाव्य हल्ल्याचा अलर्ट नागरिकांना मोबाईल SMS द्वारे पाठवला जातो। भारतानं पाकिस्तानी सीमेजवळ पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट प्रॅक्टिसही सुरू केली आहे। फिरोजपूर जवळच्या मिलिटरी छावणीत भारतीय सैन्यानं अर्धा तास ब्लॅकआउट प्रॅक्टिस केली। ड्रिल म्हणजे युद्धामध्ये जे सीमारेषेच्या आतमध्ये आपल्या बाजूला असतात त्यांनी स्वतःचा बचाव कसा करायचा किंवा त्यांच्यावर हल्ला झाल्यास त्यांनी काय करायचं याच्याबद्दलच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्याचं पालन म्हणजे मॉक ड्रिल असते। ही एक ड्रिल असते, पण जेव्हा ॲक्च्युअल होतं ते करण्यामध्ये त्यांना सहूलियत व्हावी, सुलभता यावी म्हणून ही ड्रिल केल्या जाते। ब्लॅकआउट प्रॅक्टिस वेळी संपूर्ण परिसरात अंधार केला गेला होता। या काळात फिरोजपूर परिसरातल्या गावांमधील वीज रात्री 9 ते 9:30 पर्यंत बंद होती। रात्रीच्या वेळी शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून वाचणं हा ब्लॅकआउटचा उद्देश आहे। बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात। जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवायचं ते बघवलं जातं। तर हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिस केलं की सगळ्यांना नेमकं काय करायचं याची माहिती होते आणि विनाकारण लोक घाबरून जाणार नाहीत आणि नेमकं रक्षणाचं काम करतील। ब्लॅकआउट केल्यानं शत्रूला रहिवासी परिसराचं लोकेशन मिळणं कठीण होतं। विमानातून किंवा ड्रोनमधून हल्ला करण्यासाठी जमिनीवर प्रकाश असावा लागतो। ब्लॅकआउट असेल तर हल्ला करणाऱ्याला अचूक टार्गेट मिळत नाही। 9 ਤੋਂ 9:30 ਦੇ ਦਰਮਿਆਨ ਚਲਾਇਆ ਰਿਹਾ ਜੇ। ਇਹਦੇ ਸੰਬੰਧੀ ਸਾਡੇ ਸੀਨੀਅਰ ਅਫਸਰ ਵੱਲੋਂ ਜੋ ਵੀ ਹਦਾਇਤਾਂ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਨੇ, ਲਾਈਟ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਆਫ ਕੀਤੀ ਗਈ। ਤੁਸੀਂ ਵੇਖ ਰਹੇ ਹੋ ਕੋਈ ਵੀ ਵਹੀਕਲ ਇਹੋ ਜਿਹਾ ਨਹੀਂ ਜਾ ਰਿਹਾ ਜਿਹਦੀ ਲਾਈਟ ਚਾਹੀਦੀ ਹੋਵੇ। ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ ਵਿੱਚ ਜੋ ਹੋਰ ਵੀ ਹੈ ਕੋਈ ਵੀ ਜੋ ਇਨਵਰਟਰ ਜਾਂ ਕੋਈ ਵੀ ਸਭ ਲਾਈਟਾਂ ਆਫ ਨੇ। ਤਕਰੀਬਨ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਪਤਾ ਹੀ ਸੀ, ਸੋਸ਼ਲ ਮੀਡੀਆ ਦੇ ਲੋਕ ਜਾਣੂ ਹੋ ਚੁੱਕੇ ਸੀ, ਫਿਰ ਵੀ ਜੇਕਰ ਕਿਸੇ ਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਉਹਨੂੰ ਰੋਕ ਕੇ ਅਸੀਂ ਦੱਸ ਰਹੇ ਹਾਂ ਜੀ। तो पूरी तरह सारे घर लोगों ने लाइटा बाजार सब बंद है जी? हाँ जी, बिल्कुल बंद है जी। ब्लॅकआउटमुळे शत्रूच्या हल्ल्यापासून अनेक लोकांचा जीव वाचवता येतो। युद्धाच्या काळात ब्लॅकआउट खूप प्रभावी आणि महत्त्वाचं मानलं जातं। शत्रूचा मिसाईल हल्ला होण्यावेळी सायरन वाजण्यास सुरुवात होते। सायरन वाजल्यावर इमारतीपासून लांब जमिनीवर झोपावं। सायरन वाजल्यावर नागरिकांनी तळघरात जाऊन लपावं। सायरन वाजल्यानंतर एखाद्या भिंतीचा आधार घेऊन मागे बसून राहावं।
यासह सायरन वाजल्यानंतर सर्व लाईट्स बंद केल्या जातील. सायरन वाजल्यानंतर रेल्वे चालू असल्यास ती आहे तिथेच थांबेल. यानंतर रस्त्यावरील वाहनं सुद्धा आहे तिथेच थांबतील. सर्व घरांमधल्या लाईट्स, रस्त्यांवरच्या लाईट सुद्धा बंद केल्या जातील. भारतात याआधी 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान मॉकड्रिल घेण्यात आलं होतं. भारताकडे असलेलं S-400 हे मिसाईल पाकिस्तानच्या कोणत्याही मिसाईलला किंवा विमानाला रोखण्यासाठी सक्षम आहे. तरीही खबरदारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.